नमस्कार. या विशेष विश्लेषणामध्ये खूप खूप स्वागत. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो महाराष्ट्रातल्या प्रत्येक पशुपालकाच्या जिव्हाळ्याचा आहे. तो विषय म्हणजे महाराष्ट्र शासनाची वैरण विकास योजना आणि त्या अंतर्गत आलेली अतिशय क्रांतिकारी मुरघास संयंत्र वाटप योजना. राज्यातील दुग्ध व्यवसायाला आधुनिकतेची जोड देऊन पशुपालकांना नक्की कसं स्वावलंबी बनवता येईल हे आपण आज अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग थेट सुरू करूया. आता पुढे जाण्याआधी आजच्या या विश्लेषणाची थोडक्यात रूपरेषा पाहूया. आपण 5 मुख्य मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. पहिली म्हणजे चारा टंचाईची मूळ समस्या. दुसरा मुद्दा म्हणजे यावरील उपाय मुरघास संयंत्र. तिसरं म्हणजे अनुदानाचं नेमकं आर्थिक गणित. चौथा म्हणजे यासाठीची पात्रता आणि विशेष आरक्षणे. आणि शेवटी आवश्यक कागदपत्रे आणि वेळापत्रक. तर वळूया आपल्या पहिल्या आणि सर्वात महत्वाच्या भागाकडे. एक, चारा टंचाईची समस्या. हा खरं तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक दुग्ध उत्पादकापुढचा एक अत्यंत गंभीर प्रश्न आहे, ज्याकडे आता अतिशय गांभीर्यानं बघण्याची वेळ आलीये. असा विचार करा, कडक उन्हाळा आणि भीषण दुष्काळी परिस्थितीत जनावरांसाठी वर्षभर उच्च दर्जाचा चारा कुठून आणायचा? हा एकच प्रश्न उन्हाळ्याजवळ आला की सर्वांना सतावतो, बरोबर? आणि उन्हाळ्यातली ही हिरव्या चाऱ्याची कमतरता ही केवळ एक साधी अडचण नक्कीच नाहीये. ती तर थेट दुग्ध व्यवसायाच्या अस्तित्वावरच घाला घालते. साहजिकच या तीव्र चारा टंचाईमुळे राज्यातील दुग्ध उत्पादनाला खूप मोठा फटका बसतो. आपली पारंपरिक पद्धत निसर्गावर इतकी अवलंबून आहे की दुष्काळाच्या झळा थेट शेतकऱ्यांच्या खिशाला आणि उत्पन्नाला बसतात. म्हणजे पहा, ही समस्या काही आजची नाहीये, ती खूप जुनी आहे. आणि म्हणूनच दुग्ध उत्पादन टिकवून ठेवायचं असेल आणि खऱ्या अर्थाने स्वावलंबी व्हायचा असेल तर आता या जुन्या समस्येला एका आधुनिक उत्तराची अत्यंत नितांत गरज आहे. आणि इथेच आपला दुसरा मुद्दा येतो. 2. मुरघास संयंत्र उपाय. या जुन्या आणि गंभीर समस्येवर शासनाने एक अत्यंत सकारात्मक आधुनिक तंत्रज्ञानाची जोड असलेला आणि खऱ्या अर्थाने ऊर्जा देणारा उपाय आता पुढे आणला आहे. आता हे आधुनिक तंत्रज्ञान नेमकं आहे तरी काय? तर या योजनेअंतर्गत एकाच वेळी चाऱ्याच्या 4 ओळींची कापणी करू शकणारं 4 रो मुरघास हार्वेस्टर आणि बेलर संयंत्र उपलब्ध करून दिलं जाणार आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर हे मशीन हिरव्या चाऱ्याची कापणी करतं आणि त्याच्या घट्ट गाठी म्हणजेच बेल्स बनवतं. याचा फायदा असा की हा चारा पौष्टिक मुरघास म्हणून खूप काळ साठवून ठेवता येतो. विशेष म्हणजे राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त डॉक्टर किरण पाटील यांनी स्वतः पशुपालक, शेतकरी उत्पादक संस्था आणि महिला बचत गटांना या तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचं अतिशय आग्रहाचं आवाहन केलंय, जेणेकरून चारा साठवता येईल आणि तो वर्षभर पुरेल. फरक अगदी स्पष्ट आहे. एका बाजूला आपली पारंपरिक शेती आहे जी प्रत्येक उन्हाळ्यात चारा टंचाईला बळी पडते, तर दुसऱ्या बाजूला हा आधुनिक दुग्ध व्यवसाय आहे जो वर्षभर साठवलेल्या पौष्टिक चाऱ्यामुळे पूर्णपणे स्वावलंबी आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की हा बदल केवळ जनावरांचं पोट भरण्यापुरता मर्यादित नाहीये, तर हा बदल एका असुरक्षित शेतकऱ्याला संकटांना न घाबरणारा एक आधुनिक आणि खंबीर उद्योजक बनवण्याबाबतचा आहे. आता वळूया सर्वात उत्सुकतेच्या तिसऱ्या भागाकडे. तो म्हणजे 3. अनुदानाचे आर्थिक गणित. या योजनेअंतर्गत शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत खऱ्या अर्थाने खूप मोठी आणि लक्षणीय आहे. आता यातील सर्वात रंजक आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या अनुदानाचा अवाढव्य आकार. शासनाने या संयंत्राची म्हणजेच मशीनची कमाल किंमत 26 लाख रुपये इतकी निश्चित केली आहे. ऐकायला खूप मोठी रक्कम वाटते ना? पण थांबा, यापैकी सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना थेट 50% म्हणजेच तब्बल 13 लाख रुपये एवढं अनुदान मिळणार आहे. आणि अनुसूचित जाती जमाती प्रवर्गासाठी विचारात तर हेच अनुदान थेट 75% जातं. म्हणजेच इथला सर्वात कळीचा मुद्दा हा आहे की अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना जास्तीत जास्त 19.50 लाख रुपयांपर्यंत, होय 19.5 लाख रुपयांपर्यंत इतकं प्रचंड मोठं अनुदान मिळू शकतं. ही रक्कम खरंच इतकी मोठी आहे की ती या महागड्या तंत्रज्ञानाला अगदी सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणते. आणि म्हणूनच या योजनेत दुग्ध व्यवसायात खऱ्या अर्थाने एक मोठी क्रांती घडवून आणण्याची ताकद नक्कीच आहे. आणि साहजिकच मनात विचार येतो की एवढी मोठी रक्कम हातात पडेल का? तर त्याची अजिबात काळजी करण्याचं कारण नाही. कारण हे संपूर्ण अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने. शासनाने या संपूर्ण प्रक्रियेत 100% पारदर्शकता ठेवली आहे, जेणेकरून कोणत्याही मध्यस्थांशिवाय ही आर्थिक मदत थेट योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचेल. तर आता आपला चौथा मुद्दा बघूया. 4 पूर्णांक पात्रता आणि आरक्षणे. ही इतकी भरघोस आर्थिक मदत नेमकी कोणाला मिळू शकते आणि यासाठीचे नियम काय आहेत ते आता आपण पाहू. या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काही मूलभूत तांत्रिक अटी पूर्ण करणं अगदी आवश्यक आहे. पहिली अट, अर्जदाराकडे किमान 10 मोठी जनावरे किंवा 100 शेळ्या मेंढ्या असणं गरजेचं आहे.
दुसरी अत्यंत महत्वाची अट म्हणजे स्वतःच्या मालकीचा किमान 50 HP म्हणजेच हॉर्स पॉवर क्षमतेचा ट्रॅक्टर असला पाहिजे, कारण हे मोठं यंत्र चालवायला ताकदवान ट्रॅक्टर लागतोच. आणि तिसरी गोष्ट म्हणजे बँकेचं कर्ज मंजुरीपत्र असलं पाहिजे, किंवा जर स्वतःचा पैसा लावणार असाल तर तो स्वनिधी उपलब्ध असल्याचा पक्का पुरावा असणं अनिवार्य आहे. आणि यातून एक अतिशय उत्तम आणि कौतुकास्पद गोष्ट समोर येते, ती म्हणजे या योजनेतील सर्वसमावेशकता. शासनाने महिलांसाठी तब्बल 30% तर दिव्यांगांसाठी 5% विशेष आरक्षण या योजनेत ठेवलं आहे. म्हणजे विचार करा, ग्रामीण अर्थव्यवस्थेत महिलांना खऱ्या अर्थानं सक्षम करण्यासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उचललेलं हे किती महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या आरक्षणाव्यतिरिक्त निवड प्रक्रियेत काही विशेष घटकांना नक्कीच प्राधान्य दिलं जाणार आहे, जसं की अत्यल्प आणि अल्पभूधारक शेतकरी, वनहक्कधारक, महिला आर्थिक विकास महामंडळ म्हणजेच माविम आणि उमेद अंतर्गत नोंदणीकृत असणारे महिला बचत गट, आणि सोबतच शेतकरी उत्पादक संस्था म्हणजेच FPO. याचा सरळ अर्थ असा होतो की उपेक्षित गट आणि सामूहिक पातळीवर काम करणाऱ्या संस्थांनी आता पारंपरिक शेतीतून बाहेर पडून आधुनिक उद्योजकतेकडे वळावं, हाच शासनाचा मुख्य हेतू आहे. चला तर मग आता आपल्या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि सर्वात ॲक्शन ओरिएंटेड भागाकडे वळूया. 5 कागदपत्रे आणि वेळापत्रक. जे या योजनेसाठी पात्र आहेत त्यांनी पुढची कृती अतिशय वेगाने आणि बिनचूकपणे करणं इथे आवश्यक आहे. अर्ज करायचं असेल तर काही महत्वाची कागदपत्रे आधीच फाईलमध्ये लावून ठेवणं गरजेचं आहे. कोणती कागदपत्रे? तर स्वतःकडच्या जनावरांचा दाखला देणारं पशुधन संख्या प्रमाणपत्र, त्या 50 HP ट्रॅक्टरचं RC बुक म्हणजेच RC कार्ड, बँकेचं कर्ज मंजुरीपत्र, आणि जर स्वतःचे पैसे वापरणार असाल तर ते पैसे खात्यात असल्याचं दाखवणारं बँक स्टेटमेंट. ही सर्व कागदपत्रे जर आधीच व्यवस्थित तयार ठेवली तर अर्ज करण्याची प्रक्रिया अगदी चुटकीसरशी पूर्ण होईल. आता हे सगळं कसं पुढे सरकतं ते पाहूया. एकदा का अर्ज मंजूर झाला की शासनाने एक अत्यंत कडक वेळापत्रक आखून दिलेलं आहे, जे पाळलंच पाहिजे. निवड झाल्या पहिल्या टप्प्यात म्हणजेच बरोबर 1 महिन्याच्या आत लाभार्थ्याला स्वतःचा आर्थिक हिस्सा जमा करणं पूर्णपणे बंधनकारक आहे. आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात म्हणजे पुढील 3 महिन्यांच्या आत त्या यंत्राची खरेदी पूर्ण करावीच लागेल. थोडक्यात सांगायचं तर वेळेचं हे गणित इथे पाळणंच आहे, त्यात कोणतीही सूट नाही. तर आता मुख्य प्रश्न, यासाठी संपर्क कुठे करायचा? तर या योजनेच्या अधिक माहितीसाठी आणि प्रत्यक्ष अर्ज करण्यासाठी आपल्या जिल्ह्यातील जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय कार्यालयाशी लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे. तिथे या योजनेबद्दलची इत्थंभूत माहिती आणि अगदी अचूक मार्गदर्शन मिळू शकेल. या सगळ्या चर्चेचा आणि विश्लेषणाचा जर आपल्याला एकच निष्कर्ष काढायचा असेल तर तो या एका वाक्यात सांगता येईल. ही योजना केवळ एक अनुदानाची योजना नाहीये, तर पशुपालकांना आधुनिक पशुपालन आणि खऱ्या उद्योजकतेकडे नेणारं हे एक अतिशय महत्त्वाचं आणि मोठं पाऊल आहे. पारंपरिक आणि निसर्गावर अवलंबून असणाऱ्या शेतीकडून एका भक्कम, आधुनिक आणि व्यावसायिक दुग्ध व्यवसायाकडे जाणारा हा एक आश्वासक प्रवास आहे. आणि जाता जाता एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर नक्की विचार करूया. वर्षानुवर्षे चालत आलेल्या चारा टंचाई आणि दुष्काळाच्या या दुष्टचक्रातून कायमचं बाहेर पडून आपला दुग्ध व्यवसाय एका स्वावलंबी आणि आधुनिक उद्योगात रूपांतरित करण्याची हीच ती योग्य वेळ नाहीये का? नक्कीच आहे. या क्रांतिकारी योजनेचा अभ्यास करून प्रगतीकडे एक भक्कम पाऊल नक्की टाकता येईल. या विश्लेषणात शेवटपर्यंत सोबत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.